रोल 4 वाजता ते निघून एरंडोल गेले. तिथून चहा पाणी घेतले लगेच ते घरी यायला निघले दादा. तिथून निघले ना ते रस्त्यावर वरडला झाला त्यांचा अशी घटना. काय झालं? हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला. मग पोलीस त्याच्या गाडीमध्ये पोलीस होते. माझा मुलगा आरोड्या मारत होता पण कोणी उचललं नाही. अर्धा तास माझी सून तिथे पडली. ते माझा मुलगा तसा असताना आम्ही माझ्या मुलगानेच गाडी टाकलं पण पोलिसांना टाकलं नाही. पोलिसांचं काम होतं दादा हे उचलीचं टाकायचं गाडीत. ते स्वतःने आणले. आम्हाला फोन लावला. आम्ही बांबोरीपर्यंत गेले. माझी नात माझा मुलगा आम्ही स्वतःहून टाकलं. पोलिसांचं असल्यावर पोलिसांना कर्तव्य काहीच करलं नाही. त्यांचंच काम होतं दादा उचलायचं. मग अजून आम्हाला म्हणतात की तुम्ही केस नोंदवले नाही. आम्ही कसं काय येऊ? आमच्या घरात 2 जीव गेले तरी आम्ही कसं काय येऊ? ते म्हणतात आम्ही तुम्ही केस नोंदवले आम्ही येऊ शकले नाही. मग आम्ही त्या दिवशी केस कधी केले असते आम्ही मतदान होऊ दिलं नसतं दादा. पण आम्ही माणुसकी दाखवली पण आम्हाला माणुसकी काही अजून पण दिसले नाही. मजबुरीने आम्ही इथे आले. इथं आल्यानंतर काय मागणी होती तुमची? आमची मागणी आता माझा मुलगा तर पडलाय सून तर गेलीच. पण आता आम्हाला काहीतरी आमची नात माझा मुलगा त्याचं काहीतरी पाहिजे असं आम्हाला. त्याच्याकडून काम होणार नाही. 8 महिन्याची गरोदर सून होती. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला त्यांना काही माझ्या आता एवढीशी मुलगी तिची लहानशी कोण करीन? तिची आई नाही. तो 2-3 महिने काय 2-3 वर्ष तो कामाला जाऊ शकणार नाही. सूनचं नाव काय? सून दीपाली योगेश कोडी. मुलाचं योगेश गुलाब कोडी. गरोदर ती 8 महिन्याची गरोदर झाला ती. आता महिन्यानं आमच्या घरी लहान बाळा आला असतं. मुलगाचा गर्भ होता आणि मुलगी नाही होती. पहिलीच मुलगी दुसरा मुलगा. किती तास तरी ह्या जागेवर पडत होता? अर्धा तास पडलं तरी पण कोणी उचललं नाही. अर्धा तास कोणी उचललं नाही. आणि अर्धा तास अजून याला म्हणजे 1 तास जर कधी उचललं असतं पोलिसांना उचललं असतं तर माझी सून नाही तर नातू जरी वाचला असता. पोलीस हे कोणाच्या मागे होते? माझ्या मुलाच्या त्या दुसऱ्या गाडी मागे. काय होतं? ते काय होतं आम्हाला काहीच माहिती नाही. त्या गाडी मागे भरधा होता तो आणि माझ्या मुलाला ठोकलं. पण त्याची काय आश होतं नाही होतं. कोणत्या गाडी? ते कोणती होती नाही आम्हाला त्या मुलाला एवढं काय माहिती. तोच तिथे बेशुद्ध सारखा होता. त्याची बाई पडली मुलगी पडली तो कशाला पाहिजे एवढं. मग पोलिसांचं बी काम होतं ना. नमस्कार, मी मंगला सोनवणे. एक आमच्या भागामध्ये एक मातृदिनाच्या दिवशी एक महिला तिच्या माहेरून यायला घरी निघाली तर एक गाडी होती. त्या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी असल्या कारणाने सुद्धा त्यांना गाडी ठोकून गेली. ते पोलीस त्या बाळाला त्या आईला न पाहताना त्या गाडीच्या मागे पाठलाग केला. त्यांनी जर आज त्या महिलेला थोडंसं त्यांनी काहीतरी मदत केली असती तर ती महिला तिचं बाळ पण वाचलं असतं. आणि तिच्या नवऱ्याची तब्येत सुद्धा इतकी सिरियस आहे तर त्याला सुद्धा ॲडमिट केलेलं आहे. लहान बाळाला ॲडमिट केलेलं आहे. त्यांनी जर पोलिसांनी मदत केली असती तर नक्की बाळ किंवा आई दोघांपैकी कोणीतरी वाचलं असतं. आता 100 महिला त्या महिलेसाठी आम्ही आलेलो आहेत. जर SP साहेबांपर्यंत पोहोचलो तिथे पोलीस गाडी असताना सुद्धा त्यांनी ती गाडी जमा केलेली आहे. त्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा त्यांनी तिथे बसवून ठेवलेला दिवसभर. त्याला सोडून दिलं तरी पोलीस कंप्लेंटमध्ये त्यांनी त्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा घेतलेलं नाही आहे. आणि आमची एकच अपेक्षा आहे की SP साहेबांनी जो कोण असेल गाडीवाला त्याच्यावरती कठोर कारवाया त्यांनी केल्या पाहिजे. आणि आमच्या बाळ तर गेलं, बाळाची आई गेली पण ती छोटी मुलगी तिच्या आईचा जीव गेला त्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे SP साहेबांकडनं. हीच आमची अपेक्षा आहे. जर न्याय नाही मिळाला तर आता इतक्या महिला याच्यापेक्षा तीव्र महिला आणून आम्ही SP ऑफिसच्या बाहेर मग काय करायचं ते आम्ही तेव्हा करू. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे इतकीच आमची अपेक्षा आहे SP साहेबांकडनं. आणि हीच आम्ही प्रार्थना करतो की देवालाही की त्या लहान बाळाला त्याच्या आईला न्याय मिळाला पाहिजे.